कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या विशेष पाठिंब्याने आदिवासी समाजाच्या अनेक न्यायप्रविष्ट मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. दाखले मूर्त दाखले मिळालेच पाहिजे. जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, मूर्त दाखले मिळालेच पाहिजे. फॉरेस्ट प्लॉट नावावर झालेच पाहिजे. आदिवासी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे. अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांना सदर संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले निवेदन. इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. कष्टकरी दलित व आदिवासी संघटना यांच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांना भेडसावणारे तसेच प्रामुख्याने अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका, महावितरण, रेशन वाटप कार्यालय, पंचायत समिती तथा वन खाते अशा 5 शासकीय कार्यालयातील अनेक प्रलंबित मागण्या तसेच अनेक मूलभूत समस्यांबाबत तहसील कार्यालयावर भव्य दिव्य अशा धडक मोर्चाचे आयोजन दिनांक 15 जुलै 2024 रोजी करण्यात आले होते. अंबरनाथ तालुक्यातील 4 तसेच शहरी भागातील 10 आदिवासी वाड्यांना तसेच पाड्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच फिरते शौचालय, पायवाटा, स्ट्रीट लाईट आदी मूलभूत समस्या निर्मूलन, आदिवासींसाठी घरकुल योजना राबवणे, आदिवासींना आकारण्यात आलेली जादा घरपट्टी कमी करणे तसेच प्रामुख्याने गत 350 वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या राज्य शासन तसेच वन खात्याच्या जागेवर आदिवासींची नावे जमिनीचे सातबारा व्हावा अशा इतर अनेक मूलभूत मागण्यांच्या अनुषंगाने कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या प्रमुख पाठिंब्याने आदिवासी समाजाच्या प्रलंबित न्याय हक्कासाठी सदर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कष्टकरी दलित व आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित सदर धडक मोर्चा अंतर्गत कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनकांबळे, ठाणे व रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे तसेच ॲडव्होकेट संजय पठारे, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष नरेश गायकवाड, सारंग थोरात, नितीन गायकवाड, वनदेव पळस पगारे, अनंता समुद्रे, रामू देवकर, बीबी मंडी खांडे, पितांबर साळवे, छबन शिंदे, बंडू नागवंशी, एकनाथ वारगडा, सुंदर डांगे असे इतर अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकारी तसेच प्रामुख्याने आदिवासी समाजातील असंख्य महिला तथा आदिवासी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तसेच संघटनेच्या माध्यमातून सदर मागण्यांबाबतचे निवेदन अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांना सदर शिष्टमंडळातर्फे देण्यात आले. प्रशासनाच्या माध्यमातून सदर आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत अपेक्षित कार्यवाही न झाल्यास 9 ऑगस्ट या क्रांती दिनी आदिवासी समाजाच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. रेशन कार्ड चालू करा. पिवळे कार्ड मिळालेच पाहिजेत. विधवा महिलांना पेन्शन योजना लागू करा. जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, मूर्त दाखले मिळालेच पाहिजेत. या ठिकाणी आपल्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेला आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आपल्याला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे. अरे कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? आपली कष्टकरी दलित आदिवासी सामाजिक संघटना या संघटनेच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाच्या वतीने हा जो धडक मोर्चा आणलेला होता त्या धडक मोर्चाला 100% यश मिळालेलं आहे. हा यश फक्त इथे जमलेल्या सगळ्या महिलांचा यश आहे. त्या आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत परंतु त्या मोर्चांना आपल्याला यश आलेलं आहे आणि हा आपल्या एकजुटीचं यश आहे. आज संघटनेला आपण जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मागण्या जर पूर्तता योग्य पद्धतीने झाली नाही तर येणाऱ्या 9 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धडक मोर्चा आम्ही परत इथं काढल्याशिवाय राहणार नाही. याची पूर्तता आपले अनारे भाऊसाहेब, नायब तहसीलदार साहेब हे तुम्हाला सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे हजर राहिलात. जवळजवळ 2 तासापासून तुम्ही खाली बसलेला. तुमचे अध्यक्ष आहेत भालेराव साहेब आणि त्यांचे जे संपूर्ण सदस्य आणि कार्यकर्ते माझ्यासोबत होते. नगरपालिका म्हणा किंवा MSCBचे किंवा पंचायत समिती
सगळे अधिकारी कर्मचारी हजर होते। आम्ही ज्या सगळ्या आपल्या मागण्याप्रमाणे आम्ही चर्चा केली, प्रत्येक चर्चेला आम्ही सोल्युशन काढलेलं आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या काही ठिकाणी पाणी टंचाईचा अजूनही विषय गंभीर आहे, तो आम्ही पंचायत समितीने चर्चा केली। 2 दिवसात आपल्याकडे ज्या ठिकाणी पाणी टंचाईचा विषय आहे तर ते कार्यकारी अभियंता ते आपल्याला व्हिजिट करणार आहेत, त्यावेळेस आपणही लोकांनी काय काय अडचणी त्यांना सांगाव्यात। दुसरा विषय, काही ठिकाणी फॉरेस्टच्या जमिनी आहेत पण आपली तिथे घर आहेत, त्या घरांच्या नोंदी झालेल्या नाहीत, तसं त्या संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, त्यांना एक निवेदन देणार आहोत आपण आणि तहसीलदार अंबादास यांच्या वतीने संबंधित सर्व डिपार्टमेंटला मी 2 दिवसात पत्र देऊन आपल्या समस्या निवारण होईल याचा मी शासनाकडून प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। शशिकांत भालेराव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, दिलीप सोनकांबळे, संचालित कष्टकरी आदिवासी संघटनेच्या वंचित बहुजन आघाडीचा आम्ही या ठिकाणी कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं शहरी भाग आणि ग्रामीण भाग या आदिवासी बांधवांच्या विविध ज्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मागण्या माननीय तहसीलदार मॅडम हजर नव्हत्या, परंतु नायब तहसीलदार जे होते अनाळे भाऊसाहेब यांच्याकडं आम्ही चर्चा झाली। या चर्चेसाठी त्यांनी संबंधित अधिकारी जे आहेत ते अधिकारी आले होते, त्याच्यामध्ये व्हिडिओ पंचायत समिती, त्याचप्रमाणे MSCB, त्याचप्रमाणे फॉरेस्टचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, फक्त रेस्टिंगचे अधिकारी हजर नव्हते। तेव्हा आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत त्या संपूर्ण शहरी आणि ग्रामीण भागामध्ये हे जे काही आमचे आदिवासी वंचित बांधव आहेत, ज्या महिला आहेत, तर तो प्रत्येकाशी निगडीत असा विषय आहे। आमची पहिली मागणी होती की प्रत्येक महिला जी आहेत किंवा बांधव जे आहेत त्यांना ज्या ठिकाणी ते राहतात त्यांच्या घराखालची जमीन जी आहे वन खात्याच्या जमिनीवर राहतात, त्या वन खात्याच्या जमिनीवरचा सातबारा त्यांच्या नावावर झाला पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांना नागरी सुविधा ज्या आहेत, रस्ते, पाणी, शौचालय, त्याचप्रमाणे लाईट याची व्यवस्था झाली पाहिजे। रेस्टिंग जे बंद पडलेले आहेत ते रेस्टिंग चालू झाले पाहिजेत, नवीन रेस्टिंग जे आहेत ते चालू झालेले पाहिजेत। त्याचप्रमाणे MSCBचा जो प्रश्न आहे, बऱ्याच लोकांना वाढीव बिल जे आहे, आदिवासी बांधवांना वाढीव बिल आलेले ते भरू शकत नाही, त्याचप्रमाणे वाढीव घरपट्टी आलेली आहे तीसुद्धा ते भरू शकत नाहीत। असे ज्वलंत प्रश्न, अशा ज्या विविध नागरी समस्यांच्या संदर्भातले प्रश्न, आमच्या 5 वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित असलेले प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले आणि त्या मागण्यांची पूर्तता तहसीलदार मॅडम आणि जे अनाळे भाऊसाहेब आहेत त्यांनी पूर्ण केली। त्यांच्यानंतर आम्ही निवेदनानंतर आम्ही जेव्हा चर्चा केली त्यावेळेस आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांच्या केबिनमध्ये गेलो। त्या मॅडमनीसुद्धा आम्हाला थोडक्यामध्ये मार्गदर्शन केलं की ज्या आपली जी नवीन लाडकी बहीण योजना जी आहे, त्याचप्रमाणे मृत्यूचे दाखले आहेत, जातीचे दाखले आहेत, असा विविध जो आदिवासी बांधवांचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी शिबिरं भरवा, आम्हाला सहकार्य करा, आम्हाला लिस्ट द्या। त्यांनीसुद्धा आम्हाला या मोर्चामध्ये आज सहकार्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस बांधव आले, त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेला वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाने आम्हाला जाहीर पाठिंबा दिला होता। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव सकाळपासून 10 वाजल्यापासून 11 वाजल्यापासून आपला रोजगार बुडवून या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या मागण्यांची एकजुटीचे मुलं केल्यामुळं तो त्यांची मागण्याची पूर्तता झाल्यामुळं ते आता आनंदित झालेले आहेत। जर 9 ऑगस्ट क्रांतीदिनी जर आमच्या मागण्या मान्य जर झाल्या नाही असा एक इशारा आम्ही बोलता बोलता नायब तहसीलदार अनाळे भाऊसाहेबांना मी बोललो आणि या मोर्चामध्ये बोलताना सुद्धा बोललो की जर आमच्या या मागण्या मंजूर जर झाल्या नाही, मान्य जर झाल्या नाहीत, तर त्याची अंमलबजावणी जर झाली नाही तर येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांतीदिनी इथं उग्र आंदोलन केलं जाईल, संघटनेच्या वतीनं उग्र आंदोलन केलं जाईल, याची नोंद घ्यावी असं मी या ठिकाणी जाहीर करतो। नमस्कार। आज हा कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा आज मोर्चा होता। त्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला। पाठिंबा देऊन ह्या ज्या मागण्या होत्या या अतिशय जास्त मागण्या होत्या। नागरी सुविधाच्या मागण्या होत्या। अनेक वर्षापासून त्या दलित आदिवासी लोकांना नागरी सुविधा पोहोचत नाही,
रस्ते नाही, पाण्याचे पाणी टाक्या बांधल्यात तर तिथे त्या टाक्यांना पाणी नाही, पाणी आहे तर तिथे नळ जोडलेले नाही आहेत, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. अशा अनेक अडचणी आहेत शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये. आणि या रास्त मागण्या असल्या कारणाने आम्ही एकत्रित येऊन तो मोर्चा यशस्वीपणे पार पाडलेला आहे. संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय निशिकांतजी भालेराव साहेब, आम्ही यापुढे जाऊन सांगतो की येणाऱ्या 9 तारखेपर्यंत साहेबांनी जसा इशाराच दिलेला आहे की 9 तारखेपर्यंत जर या मागण्या व्यवस्थित जर पोचल्या, लोकांपर्यंत जर पोचले नाही तर येणाऱ्या 9 तारखेला आम्ही एकत्रितपणे मोर्चा काढून मोठं तीव्र आंदोलन करू आणि जनतेला त्यांची सेवा पोहोचवण्यासाठी तत्पर राहू. दलित कष्टकरी आदिवासी संघटना या संघटनेच्या मार्फत आज आम्ही जो मोर्चा आणलेला होता तहसीलदार कार्यालयावरती, त्याच्यात बरेचसे विषय होते की खूप संसदित विषय की सरकार बोलते विकास झाला आहे, पण आमच्या आदिवाशाचा विकास झालाच नाही. आदिवाशाचा मूळ निवासी असून त्याला बेघर केला आहे, त्याला येऊन फॉरेस्टवाले घरं तोडतात, नोटिसा लावतात. आदिवासी हा मूळ निवासी असून त्याच्यावरती खूप अन्याय चालू आहे. आणि त्याला आज पण जातीवादीच आहेत ते की एका पाच फुट म्हणजे 100 मीटरवरती पाणी आहे, त्याला नळाने म्हशीला धुल्या जाते, म्हशीच्या गोटा धुल्या जातो नळाच्या पाण्याने. आणि आमच्या आदिवासी बांधवाला पाणी नाही, पाण्या वाचून वन फिरावं लागतो, राणा जंगलातून पाणी आणून त्यांना पाणी प्यावं लागतो. अक्षरशः जंतू पडलेलं पाणीसुद्धा आम्हाला प्यावं लागतो. त्यामुळं या मागण्या ज्या आमच्या 9 ऑगस्टपर्यंत नाही मान्य झाल्या तर त्या 9 ऑगस्टला आम्ही मोठा क्रांती दिनाच्या दिवशी मोर्चा काढू, आंदोलन करू, चक्काजाम करू. आणि वंचित बहुजन आघाडी जे बाळासाहेबांनी हे विषय घेतलेले आहेत, गायरान जमीन असेल, तुमची गुडचरण जमीन असेल, फॉरेस्ट जमीन असेल, इथे या लोकांना कायमस्वरूपी सातबारा द्या असं बाळासाहेबांनी सांगूनसुद्धा इथं त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याची पूर्तता होत नाही. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि कष्टकरी दलित आदिवासी संघटना संपूर्ण अंबरनाथ तालुका असेल, संपूर्ण जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये वाड्यांमध्ये आम्ही आमच्या आदिवासी बांधवाला न्याय देण्याचं काम करू. कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा, कष्टकरी आदिवासी संघटनेचा, वंचित बहुजन आघाडीचा.